नमस्कार मंडळी. मी डेव्हिस डाबरे वसईवरून. आज मी मागे गेल्या काही व्हिडिओमध्ये मी प्राणायामविषयी सांगितलं होतं. आता जवळजवळ 17-18 आणि त्याचे जे उपविभाग आहेत प्राणायामचे, जे जवळजवळ 20 प्रकार आहेत. त्याच्यावरती पण आहेत, त्याचे प्राणायाम पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तर या सर्व प्राणायाममध्ये शीर्षासन हे प्राणायाम सगळ्यात महत्त्वाचं आणि अतिशय उत्तम आणि लाभदायक आहे. आता मी तुम्हाला पिक्चरमध्ये किंवा एक छोट्याशा व्हिडिओमध्ये मी सांगेन, पण याच्यामध्ये शीर्षासन आता सगळ्या ठिकाणी होते. वेगवेगळ्या प्रकारे शीर्षासन वेगवेगळे योगी, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे आता काही नवीन लोक जे योगासने करतात, ते वेगवेगळ्या प्रकारे शीर्षासनविषयी सांगत असतात. पण मी शीर्षासनवर जेव्हा सखोल अभ्यास केल्यानंतर मला असे दिसले की शीर्षासनचे म्हणजे जो आपण शीर्षासन केल्यानंतर म्हणजे जे शीर्षासन काही डोक्यावर पूर्ण म्हणजे डोकं खाली आणि पाय वरती करून हे डोक्यावरून पूर्ण आपला भार देऊन शीर्षासन करतात. काही लोक आपले जे खोबडे असतात ते दोन हे खाली टेकून त्याला थोडा स्लोप देऊन शीर्षासन करतात. काही सुरुवातीला जे आपले भिंतीवर, जसे आपली भिंत असते, या भिंतीवर स्लोली जेव्हा ज्यांना काही जमत नाही, अगोदर येत नाही, ते भिंतीला पाय करून आणि आपली डोकं खाली करून ते प्राणायामचे प्रॅक्टिस करत असतात. कारण शीर्षासन हे एवढे इझी नाही आहे. शीर्षासन म्हणजे जवळजवळ ज्या लोकांना जे लोक योगा करतात 4-5 वर्षापासून 10 वर्षापासून, नंतर ते हळूहळू प्रॅक्टिस करून ते शीर्षासन शिकत असतात. आणि मी सुद्धा पहिल्यापासून मला योगाची आणि प्राणायामची आवड होती आणि मला त्याच्यामध्ये भरपूर आवड पण होती आणि ते शरीरासाठी आणि आरोग्यासाठी भरपूर महत्त्वाचं आहे. आता शीर्षासनमध्ये जवळजवळ आता जे अगोदर काही लोकांनी ऋषीमुनींनी त्याचप्रमाणे काही प्राणायामचे वेगवेगळ्या प्रकारचे सांगितले. त्याच्यामध्ये शीर्षासन हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. कारण शीर्षासनमध्ये आता त्याच्यामध्ये मला जे सांगायचं आहे की शीर्षासनमध्ये जेव्हा आपण पाय म्हणजे आपलं डोकं खाली आणि पाय वरती केल्यानंतर जे त्याच्यामध्ये जो रक्ताचा जो भार असतो, रक्ताचा जो स्लोप असतो, तो आपल्या पायावरून खाली डायरेक्ट आपल्या डोक्यापर्यंत येतो. म्हणजे आपले पाय वरती असतात आणि डोकं खाली असतं. तर त्याचे फायदे मी नंतर सांगणार आहे. पण त्याच्यामध्ये माझं जे म्हणणं आहे वेगळं पण थोडं, की शीर्षासनमध्ये असे म्हणजे आपण पाय वरती केल्यानंतर आपले जे 2 पाय असतात ते आपण असे पूर्ण फाकवून त्याच्यामध्ये एक प्रकार तो दुसरा आहे, की त्याच्यामुळे काय होईल की तुमचे जे रक्तप्रवाह आहे तो तुमचं जे गुप्त अंग आहे तिथे त्याचा प्रवाह वाढतो. त्याचप्रमाणे आपल्या ज्या मांड्या आहेत, त्याचप्रमाणे आपली जी कंबर आहे तिथे तो एक स्लोप जातो ब्लडचा. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये या 2 मांड्या आहेत त्या अशा हे करून वाकून, या 2 मांड्या आहेत त्या अशा वाकून म्हणजे पाय वरती डोकं खाली, डोकं आणि पाय वरती केल्यानंतर जे पाय आहेत आपले ते असे पूर्ण वाकून पूर्ण असे करून त्याच्यामध्ये पण आपला जो फ्लो असतो तो पायामध्ये जास्त जातो. त्याच्याप्रमाणे जेव्हा आपले पाय वरती असतात तेव्हा पाय आपण असे करतो, फाकवतो पूर्ण. पाय असे फाकवल्यानंतर काय होते, ते स्लोप असतो तो आपला जो म्हणजे काही जणांना लोक म्हणजे लेडीज किंवा जेंट्स त्यांना आपलं म्हणजे आपले जे त्यांचे जे गुप्त अंग असते तिथे त्यांना प्रॉब्लेम असतो, वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम होतात. मग त्याच्यामुळे काय होतं, तो रक्तप्रवाह तिकडे गेला, तिकडे रक्ताचं सर्क्युलेशन होत नाही. आता मी तुम्हाला म्हणजे शीर्षासनचं मेन उत्तम सगळ्या आपल्या प्राणायाममध्ये शीर्षासनाला सगळ्यात महत्त्वाचं स्थान दिलं जातं. कारण शीर्षासनमुळे आपले जे डोक्याचे आपले जे वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्रंथी आहेत डोक्यामध्ये पूर्ण जिथे ब्लड पोचत नाही तिथे ते शीर्षासनमुळे ब्लड पोचलं जातं. त्याचप्रमाणे शीर्षासनमुळे आपले जे केसाचे जे प्रॉब्लेम असतात, कारण त्याचे जो ब्लड फ्लोईंग असतो तो आपल्या पूर्ण ब्रेनला जातो. त्यामुळे केसाचे जे प्रॉब्लेम असतात, जळणे बनणे सगळं ते निघून जातं.
त्याचप्रमाणे शरीराला पूर्ण ग्लो येतो. त्याचप्रमाणे शरीरामध्ये जे ग्रंथी जे आहेत जिथे म्हणजे आपलं ब्लड सर्क्युलेशन होत नाही, आपलं लहान मेंदू, मोठा मेंदू, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे ज्या रक्तवाहिन्या आहेत, तिथे त्याचा पूर्ण ग्रो जातो याचा आपला ब्लडचा. आणि ग्लो झाला गेल्यामुळे तिथलं जे ग्रंथी ज्या काम करत नसतात अगोदर, त्या चालू होतात काम करायला. आणि पूर्ण आपल्या शरीराचा ग्लो आणि केसाचा, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे आपले जे वेगवेगळ्या प्रकारचे जे विकार होतं ते सर्दी, खोकला, दम याच्यामध्ये भरपूर फरक पडतो. त्याचप्रमाणे मायग्रेनवरती बी भरपूर परिणाम होतो त्याचा. मायग्रेन भरपूर त्याचा थायरॉईड, मायग्रेन हे याच्यामध्ये भरपूर कमी होते. आणि ते शेवटी दर दिवशी केल्याने पूर्ण नाहीसे होते. त्याचप्रमाणे हे आपलं जे शीर्षासनला एवढं महत्त्वाचं योगामध्ये स्थान आहे. कारण शीर्षासनमुळे आपले जवळजवळ मी ऐकलेलं आहे, टोटल तर मी सगळंच आता व्हिडिओ शॉर्ट असल्यामुळे मी सांगू शकत नाही. जवळजवळ 40 फायदे आहेत शीर्षासनचे. म्हणजे बघा, शीर्षासनचे मी कधी एकदा पुन्हा व्हिडिओ बघेन तेव्हा मी तुम्हाला तो व्हिडिओ पूर्ण सेंड करून सांगेन. शीर्षासनचे जवळजवळ 40 फायदे आहेत. म्हणजे किती लाभ आहे ना त्याच्यामध्ये. म्हणजे कपालभातीनंतर शीर्षासनचा नंबर आहे. कपालभातीमध्ये आपले जवळजवळ मी ऐकले की जवळजवळ काहीतरी 1000 की 2000 1500 आपले जे आपल्या शरीरामध्ये जे पण रोग आहेत, छोटे मोठे जे पण हे आहेत, ते सगळे निघून जातात. म्हणजे दर दिवशी केल्याने कपालभाती, त्याच्यामध्ये 3 आसनं मेन आहेत: कपालभाती, भस्त्रिका आणि अनुलोप विलोप. अनुलोप विलोप हे लहान मुलांना दिलं जातं असतं, कारण काय स्मरणशक्ती त्यामुळे भरपूर वाढते. कपालभातीमुळे तुमचे जवळजवळ काहीतरी जवळजवळ सुरुवातीला 200 की 250 रोग तुमचे नाहीसे होतात अर्धा तास केल्यावर. आणि भस्त्रिकेमुळे पण जेव्हा तुम्ही श्वासमध्ये घेता आणि कोंडून ठेवता, सुरुवातीला तुम्हाला कोणता येणार नाही. नंतर तुम्ही जेव्हा मध्ये कोंडता, त्याचा परिणाम जवळजवळ होऊन भस्त्रिकाचा त्याचं जशी तुमची प्रॅक्टिस वाढत जाते तसं भस्त्रिकामुळे जवळजवळ तुमचे काहीतरी 250-300 रोग त्याच्यामुळे नाहीसे होतात. आणि हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. मला पण सर्दीचा भरपूर त्रास होता लहानपणापासून. आमच्या सगळ्या कुटुंबामध्ये सर्दी, खोकला यांचा पहिल्यापासून थोडा प्रभाव होता. पहिल्यापासून म्हणजे वडिलापासून. पण मी जेव्हा ते हे केल्यानंतर अनुलोप विलोप केल्यानंतर मला सर्दी, खोकला याच्यामध्ये भरपूर फरक पडला. आणि आता तर रेग्युलर जेव्हा सीझन होते तेव्हाच होते असं. जेव्हा क्लायमेट चेंज होते, नाहीतर आता काय प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे आणि आपले जे मेन म्हणजे जे आपलं हे आहे आपलं शीर्षासन जे मी बोलत होतो त्याबद्दल. तर शीर्षासनमुळे म्हणजे आता जवळजवळ माझं म्हणजे डोक्याची आता जवळजवळ मी आज 50 वर्ष माझी मे महिन्यामध्ये, आता जो मे महिना गेला त्याच्यामध्ये 50 वर्षाचा झालो. पण मी अजून परत म्हणजे शीर्षासन म्हणजे माझे तुम्ही केस बघू शकता. कारण मी हे करतो शीर्षासनमुळे. त्याचा तुम्हाला समजलं असेल मला काय बोलायचं आहे. केस गळणं हे त्याचा भरपूर फायदा होतो. त्याचप्रमाणे तुमच्या डोळ्याचा चष्मा तुमचा, कारण डोळ्याचा चष्मा कारण का होतो, कारण मेन म्हणजे तुम्हाला एक पॉईंट सांगतो मी. सगळं ते भविष्य आणि रामायण तुम्हाला सांगू शकत नाही इथे छोट्याशा व्हिडिओमध्ये. पण काय असतं की ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते आपल्या डोक्याला, छातीला, हृदयाला, फुफ्फुसाला, त्याचप्रमाणे आपलं हृदय, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे जे मधल्या ज्या पॅनक्रियास पोटामध्ये आणि जे आपले वेगवेगळ्या प्रकारचे यंत्र आपल्या शरीरामध्ये आहेत, त्याच्यामध्ये त्याचा ग्लो वाढतो. पूर्ण ब्लड एकदम त्याच्यामध्ये सामावून जातं तिकडे जिथे भेटत नाही. आणि एक दिवस केलं आणि नंतर 1 महिना केला नाही, त्याचा काय फायदा नाही. तुम्हाला दर दिवशी संध्याकाळी दिवसा जवळजवळ 10 मिनटं तरी केलं पाहिजे शीर्षासन. आणि त्याच्या जोडीला भस्त्रिका, कपालभाती आणि अनुलोप विलोप. तर मी तुम्हाला त्याच्याविषयी शीर्षासनविषयी भरपूर काही सांगितलं आहे. मी याच्यावरती या व्हिडिओवरती मी माझा नंबर पण पाठवेन. तर त्याच्यावरती तुम्ही मला कॉल करून त्याच्याविषयी जास्त विचारू शकता. आज तुमचा निरोप घेतो आणि त्याचं पूर्ण माझं जे शीर्षासनविषयी जे भाष्य आहे ते पूर्ण करतो. आभारी.